सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ अर्चना राजेंद्र कावलकर, माणिकवाडा, विभागीय अध्यक्ष, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र, अध्यक्ष संस्थापक, आपले गुरुवर्य माननीय श्री दशरथ कुळधरन सर, तसेच सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री। सावित्री शक्तीपीठ सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा तसेच वृक्षदिंडी सोहळा साजरा करत आहे। तर आला पावसाळा, लावूया झाडे, करूया हिरवळ साजरी असा उपक्रम राबवत आहे। झाडांना आपल्या ग्रहाचे फुफ्फुस म्हणून संबोधले जाते आणि ते एका चांगल्या कारणासाठी। ते आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि पृथ्वीवरील जीवनाचा एक आवश्यक घटक आहे। वृक्ष लागवडीचे कार्य केवळ आपल्या पर्यावरणासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे आहे। पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे। प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ हे सांगता येणार नाही। हा धोका ओळखून आमच्या सावित्री शक्तीपीठाच्या सावित्रीच्या लेकींच्या मदतीने प्रदूषणाशी 2 हात करण्याचे ठरविले आहे। झाडांचे मनुष्य जीवनात महत्त्वाचे स्थान आहे। झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान। मानवी जीवन व झाड यांच्यात एक अतूट असे नाते आहे। लहानपणाच्या पांगुळगाड्यापासून ते म्हातारपणाच्या आधार काठीपर्यंत झाडांनी मानवाला साथ दिली आहे। झाडांपासून मानवाला अनेक उपयोग होतात। ते आपल्याला सावली देतात। झाडांपासून फळे, फुले, भाजी, इंधन, लाकूड, औषधी मिळतात। जीवनावश्यक ऑक्सिजन सुद्धा झाडांपासून मिळतो। पाऊस येण्याकरिता झाडांपासून मदत मिळते। झाडे जमिनीची धूप रोखण्यासही मदत करतात। मनुष्याप्रमाणे पशुपक्षी सुद्धा झाडांवर अवलंबून असतात। अनेक पक्षी झाडांवर घरटे बांधून राहतात। झाडांपासून त्यांना अन्न मिळते। ऊन व पावसापासून बचावासाठी ते झाडांचा निवारा घेतात। परंतु आजकाल विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जातात। हे कुठेतरी थांबले पाहिजे। झाडे कमी होत राहिली तर ऑक्सिजन, पाणी व अन्न मिळणे सुद्धा कठीण होऊन जाईल। म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे। पाप आणि पुण्य या भारतातील अतिशय प्राचीन संकल्पना, पण या संदर्भात अनेक मतभेद दिसून येतात। त्यांची नेमकी व्याख्या करणे देखील कठीणच। नक्की कोणती कृती हे पुण्य कर्म आहे आणि कोणती कृती हे पापकर्म आहे याबद्दल देखील स्पष्टता दिसून येत नाही। साधारणपणे इतरांना त्रास होईल अशा प्रकारची कृती ही पाप समजली जाते, तर ज्या कृतीमुळे इतरांना आनंद, फायदा होईल ती कृती पुण्य समजली जाते। मात्र मला जर कोणी विचारले की पुण्य कमवण्यासाठी तुम्ही कोणते कर्म कराल, तर माझे उत्तर एकच असेल, वृक्षारोपण। माझ्या मते ज्ञानदान व वृक्षारोपण ही 2 अशी कर्मे आहेत की आपल्या हयातीनंतर सुद्धा त्याचा फायदा समाजातील घटकांना होत असतो। एक उदाहरणच बघू ना। समजा तुम्ही आंब्याची काही झाडे लावलेली आहेत। त्या झाडांपासून तुम्हाला आयुष्यभर मधुर रसाळ फळे मिळणार। तुमची मुले, नातवंडे, सगळे सोयरे, मित्र या सगळ्यांना सुद्धा त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार। कितीतरी लोक त्यांच्या शीतल सावलीमध्ये विश्रांती घेतील। किती छान छान गप्पा गोष्टी करतील। गावातील बालगोपाळांचे कितीतरी खेळ त्या झाडांच्या सावलीमध्ये रंगतील। एवढेच नाही तर याशिवाय कितीतरी पक्ष्यांना, प्राण्यांना त्या झाडाचा आश्रय मिळेल। आता तुम्हीच ठरवा, वृक्षारोपण करणे हे पुण्य नाही का? चला तर मग सावित्री शक्तीपीठाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। सर्वांना जय ज्योती जय सावित्री। धन्यवाद।